स्वामी समर्थांचे संपूर्ण विचार एका लेखात सांगणे कठीण आहे, कारण त्यांच्या विचारांचा विस्तार खूप मोठा आहे। त्यांचे विचार मुख्यत्वे करून गुरुचरित्र या ग्रंथातून समजतात। स्वामी समर्थांच्या विचारांचे काही प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। गुरुकृपा। स्वामी समर्थ गुरुकृपेवर विशेष भर देतात। त्यांच्या मते गुरुकृपाशिवाय मोक्ष प्राप्ती शक्य नाही। त्यांनी स्वतः अनेक भक्तांना गुरुकृपेचे महत्त्व सांगितले आहे। निष्काम कर्म। स्वामी समर्थ कर्मयोगाचे पुरस्कर्ते होते। त्यांच्या मते कर्तव्य करावे, पण त्याचा फल अपेक्षा करू नये। निष्काम कर्म केल्याने मन शांत होते आणि आनंद मिळतो। सत्य आणि धर्म। स्वामी समर्थ सत्य आणि धर्माचे महत्त्व सांगतात। त्यांच्या मते सत्य आणि धर्म यांचा पाठपुरावा करावा। सत्य आणि धर्म यांमुळेच आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते। मनावर विजय। स्वामी समर्थ सांगतात की मनावर विजय मिळवणे हे खरे यश आहे। जेव्हा आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकतो। दया आणि करुणा। स्वामी समर्थ दया आणि करुणेचे महत्त्व सांगतात। त्यांच्या मते दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना मदत करणे हे धर्माचे खरे पालन आहे। आत्मज्ञान। स्वामी समर्थ आत्मज्ञानाचे महत्त्व सांगतात। त्यांच्या मते आत्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्ती शक्य नाही। आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याची जाणीव करून घेणे। स्वामी समर्थांचे विचार समजून घेण्यासाठी गुरुचरित्र हा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे। या ग्रंथात स्वामी समर्थांच्या जीवनाची व त्यांच्या विचारांची माहिती विस्तृतपणे दिली आहे। टीप: स्वामी समर्थांचे विचारांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनात अवलंब केल्याने आपण सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतो। स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल अधिक माहितीसाठी आपण इंटरनेटवर शोध घेऊ शकता। महत्त्वाची सूचना: या लेखात दिलेली माहिती मर्यादित आहे। स्वामी समर्थांच्या संपूर्ण विचारांचा अभ्यास करण्यासाठी गुरुचरित्र हा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे।